समाजात अप्रिय घटना टाळण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज आणि आई भगवतीला शरण गेले पाहिजे. आपण राष्ट्रहित आणि समाजहितासाठी अब्जचंडीची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आई भगवतीला जास्तीत जास्त शरण गेलं पाहिजे आणि तिची उपासना केली पाहिजे. दरमहा 1 कोटी भगवतीचे पाठ झाले तर अवघ्या वर्षभरात अब्जचंडीची सेवा पूर्ण होईल. जो निमंत्रणाची वाट पाहतो त्याला सेवेकरी म्हणता येणार नाही. परदेशातून आणि परराज्यातून सेवेकरी मोठ्या संख्येने नियमितपणे मासिक सत्संगाला येतात. अशा सेवेकरांचा आदर्श आपल्याला घेतला पाहिजे. कोरोनासारख्या महामारीला आपण सामोरे गेलो. भविष्यात पुढे काय वाळून ठेवलं आहे हे कोणालाही माहीत नाही. मात्र 3ऱ्या महायुद्धाची टांगती तलवार सर्वांच्या डोक्यावर आहे. अशा काळात स्वामींशिवाय तरणोपाय नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायचे आहे. अतिवृष्टी आणि अनावृष्टी या दोन्ही बाबी कोपच आहेत. भगवान शिवांनी धारण केलेल्या गंगेच्या आज्ञेत वरुणराजा आहे. गंगेला प्रसन्न केल्याने वरुणराजा बरसतो हे लक्षात घ्यावे. मूल्यसंस्कार विभागाच्या माध्यमातून सेवेकऱ्यांची मुले गुणवत्ता यादीत येऊन सरकारी अधिकारी व्हावेत यासाठी या विभागातून विविध उपक्रम आयोजित केले जातात. बासर उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता हाच उपक्रम प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राबवण्यासाठी नियोजन होत आहे. राष्ट्रकल्याणाबरोबरच समस्त मानवजातीला स्वामींची गरज आहे. या मार्गात जातपात, गरीब श्रीमंत, लहान मोठा असा कोणताही भेद नाही. सर्वांना बरोबर घेऊन स्वामी कार्य केले जाते. समुद्र कितीही खवळलेला असला आणि नद्या कितीही दुथडी भरून वाहू लागल्या तरी दहीभात आणि श्रीफळ महिलांनी अर्पण केल्यास समुद्र शांत होतो आणि पूर ओसरतो. सेवा मार्गाच्या माध्यमातून असाध्य आजार बरा झालेल्या रुग्णांनी आपले अनुभव लेखी स्वरूपात प्रकाशन विभागाकडे अवश्य पाठवावेत. घरामध्ये आर्थिक समृद्धीसाठी श्रीयंत्रावरील सेवा कराव्यात. शिक्षक हा समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. गुरु म्हणजे असा शिक्षक जो शिष्याची म्हणजेच विद्यार्थ्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असतो. आज पुन्हा एकदा ही वैभवशाली गुरु शिष्य परंपरा समजून सांगण्याची वेळ आलेली आहे. स्वामी समर्थ.